नागपूरच्या गोरेवाड्यातील 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू एव्हियन फ्लूमुळे झाल्याचं कळतंय। भोपाळच्या वैद्यकीय शाळेच्या अहवालामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे। राज्यात पहिल्यांदाच H1N1 एव्हियन फ्लू विषाणूमुळे श्वापदांचा मृत्यू झालाय। राज्यातील सगळी अभयारण्य, प्राणी संग्रहालय, उपचार केंद्रांना या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट देण्यात आलाय। गेल्या आठवड्यामध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झालाय। माणसांवरच्या हल्ल्यानंतर वाघ आणि बिबट्या चंद्रपूरमध्ये आणले होते। गोरेवाड्यात त्यांना ठेवलं गेलं होतं। या अहवालानंतर 12 वाघ आणि 26 बिबट्यांची तपासणी करण्यात आली आणि ते सगळे निरोगी असल्याचं कळतंय। या संदर्भात गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय अधिकारी सात्विक भागवत यांच्याशी आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी बातचीत केली। आपल्यासोबत गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे विभागीय व्यवस्थापक सात्विक भागवत सर आहे। सर, गोरेवाडामध्ये जे 3 वाघ आणि एक बिबट्याचा मृत्यू झाला त्याचा एक अहवाल पुढे आलेला आहे, काय अहवालामध्ये आहे? 3 वाघ आणि एक बिबटचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झालेला आहे असं त्या अहवालात म्हटलेलं आहे। नेमकं हे इन्फेक्शन कुठनं झालं, काही प्राथमिक तपासामध्ये पुढे आलं? नाही, सध्या तर आम्ही शोधतो आता की इन्फेक्शन कुठून आलेलं असेल आणि याच्यामध्ये ॲनिमल हजबंड्रीची टीमसुद्धा आमच्याकडे येते रोज आणि जे काही घटनाक्रम झाला तो पूर्ण घटनाक्रम आम्ही त्यांना दिलेला आहे। तर सध्या ते इन्फेक्शन कुठून आलं याच्याविषयी निश्चित नाही सांगता येणार। विशेष करून H5N1 हा जो व्हायरस आहे पक्ष्यांमध्ये जनरली कोंबड्यांमध्ये पाहायला मिळतो, तर इथे जर वाघ आणि बिबट्यांना लागण झाली आहे। हा बर्ड फ्लू म्हणूनच ओळखला जातो, बर्ड इन्फ्लुएन्झा H5N1। या व्हायरसचे वेगवेगळे प्रकार असतात, पण हा वाघांमध्ये सुद्धा आढळला आहे। तर याच्यावर आता संशोधन सुरू आहे वाघांमध्ये कसा आला म्हणून, कारण आत्तापर्यंत रिपोर्ट येत नाही आहे। या सेंटरच्या अतिरिक्त अवतीभोवती कुठे याची लागण झाल्याचं आढळून आलं? नाही, आमच्या सगळ्या स्टाफला सूचना आहेत आता की असं जर काही कुठं आढळलं, पक्षी मेलेला किंवा कोणता प्राणी मेलेला, तर त्याचं ताबडतोब रिपोर्टिंग करा म्हणून। पण अजूनपर्यंत आमच्याकडे तसं काही आढळून आलेलं नाही आहे। कारण काय वाटते, प्रायमरी ऑब्झर्वेशन काय? म्हणजे न येण्याचं कारण असं आहे की आमचे डॉक्टर जे आहेत हे फक्त इथं ट्रीटमेंट देतात, ते तिकडे जाऊन ट्रीटमेंट देत नाहीत। म्हणजे दुसऱ्या इन्फेक्टेड ॲनिमलला ट्रीटमेंट दिली तर तिथून व्हायरस येऊ शकतो, पण आमचे डॉक्टर हे डेडिकेटेड आहेत, हे फक्त रेस्क्यू सेंटरच्या प्राण्यांची ट्रीटमेंट करतात, बाकी बाहेर जात नाहीत। त्यामुळे बाहेरनं इन्फेक्शन येण्याचा काही चान्स नाही। सध्या किती वाघ आणि किती बिबट त्या रेस्क्यू सेंटरला, आणि त्याची कशा प्रकारे काळजी घेतली जात आहे? सोशल डिस्टन्सिंग असेल का इतर सगळी काळजी? आत्ता आमच्याकडे अजून 12 वाघ आहेत आणि 24 बिबटे आहेत, आणि जे आमचे या इन्फेक्टेड केजेसचे ॲनिमल हँडलर्स आहेत हे तिकडे जात नाहीत। हे फक्त जे त्यांचा दिलेला केज आहे तेवढ्या केजपुरतंच ते काम करतात। हे सगळ्या ॲनिमल हँडलर्सला आम्ही एकत्र येऊ देत नाही। म्हणजे जे कोरोनामध्ये आपण सोशल डिस्टन्सिंग केलं होतं हे आम्ही मेंटेन करतो आहे, आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्या केजेसचं डेली मॉनिटरिंग होतं, डेली डिसइन्फेक्शन होतं आणि त्याचा रोज रिपोर्ट दिला जातो आहे। हे होते सात्विक भागवत सर। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।